महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावात घडली आहे। या गावातील 16 वर्ष तरुणीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू झालाय। लाडक्या बहिणींसाठी सारं काही करत असल्याचं सरकार सांगतंय, पण याच लाडक्या बहिणीचा ती राहत असलेल्या गावात उपचार सुद्धा होऊ शकला नाही। ही दृश्य पहा। झोळीत टाकून या तरुणीला पायवाटेनं उपचाराकरता नेलं जात आहे। या झोळीला ही तरुणीला टांगलेलं आहे। ही तरुणीला टांगलेले नसून यामुळे सरकारची लक्तरच टांगली गेली आहे। या झोळीतनं नेणं म्हणजे सरकारची लक्तर टांगली जाणं असंच म्हणावं लागेल। स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर सुद्धा गावात ना रस्ता आहे, ना कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा आहे, त्यामुळे तरुणीला जीव गमवावा लागला। ही घटना म्हणजे मतांकरता योजनांचा डंका पिटणाऱ्या सरकारसाठी मोठी चपराक म्हणावी लागेल। लोकप्रतिनिधी स्वतः डॉक्टर असून सुद्धा त्याची आरोग्य यंत्रणेकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे। अनेक पदं ही रिक्त आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी कोट्यावधीची भूमिपूजन केल्या जातात, पण ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं रस्त्याची आवश्यकता आहे अशा आमच्या आदिवासी बांधवांना रस्त्याच्या सुविधेअभावी जीव गमवावा लागतो आहे। यांच्यावर होणाऱ्या अन्यायात जबाबदार कोण? शासकीय निधीचे ॲम्ब्युलन्स दीड वर्ष ताटकळत ठेवणं हा कशाचा कोणता प्रकार बनावा ज्याचा करावा तेव्हा निषेध कमी आहे। याला सर्वस्वी जबाबदार या मृत्यूला हे प्रशासन, हे शासन राहिलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशीलपणे या प्रश्नाकडे बघतील। न्यूज 18 लोकमत ते स्वतः बघतात, त्यामुळे या आमच्या बातमीची ते दखल घेतील अशी आमची अपेक्षा आहे। पुढे जातोय अहमदनगर